हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही सर्वजण बिल्डिंगच्या खाली आलेलो होतो होळी करण्यासाठी. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. तर आज आहे 2 मार्च आणि आज आहे होळी. तर मस्त होळी खाली केली आम्ही सर्वांनी, म्हणजे आमची पूर्ण बिल्डिंगमध्ये जेवढे आहेत तेवढे सर्वजण आम्ही खाली गेलेलो आणि मस्त होळी. 2 मार्च म्हणजे आमच्याच ॲनिव्हर्सरी आहे. तर सकाळी सकाळी विश केलं मिस्टरांनी मला, मी त्यांना. आणि सेलिब्रेशन तर काहीच नाही आहे, तुम्हाला माहिती आहे, कारण ते आहेत अमेरिकेला आणि मी आहे इकडे. तर त्यामुळे सेलिब्रेशन झालं नाही. आणि मी म्हटलं ऑनलाईन सेलिब्रेशन काय करायचं, ते तिकडे असतात, आम्ही इकडे असतो. त्यामुळे माझा काही मूड नव्हता सेलिब्रेशनचा. म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या. तर छान मस्त मग आम्ही आत्ता आज आमच्या लग्नाला 9 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. 10वं वर्ष स्टार्ट झालेलं आहे. तर 9 वर्ष मस्त आमचा सुखाचा संसार झाला. सुखाचा म्हणजे ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते कसा झाला. सुखाचा झाला काही असा तसा, म्हणजे होताने तर सुखाचाच झालेला आहे, पण कसा केला आम्ही ते सांगते. तर माझ्या लग्नाच्या 1 वर्ष आधीपासून हे आहेत, ऑस्ट्रेलियाला होते. त्याच्यानंतर आता अमेरिकेला आहेत 2 वर्षापासून. आणि आज 9 वर्ष कंप्लीट होऊन आज आम्हाला 10वं वर्ष लागलेलं आहे. तर काय रे बाळा, तुला ऐकायचे? हां, 10वं वर्ष लागलेलं आहे. आणि 9 वर्षामध्ये आम्ही जास्तीत जास्त सोबत फक्त 2.5 वर्ष राहिलेले. म्हणजे सुट्टीला येतात 2-2.5 महिने, आणि कोरोनामध्ये आम्ही एक 4-5 महिने सोबत होतो. तर एवढे मिळून 9 वर्षामध्ये आम्ही फक्त 2.5 वर्ष सोबत राहिलेलो आहे 9 वर्षातनं. तर असा आमचा संसार झालेला आहे. आणि तो पण एकदम छान, म्हणजे सगळ्या गोष्टी प्रेमात, सगळ्या गोष्टी समजून उमजून अशा आमचा संसार झालेला आहे. आणि इकडे माझं वीर बघा किती शांत शांत आहे. वीरू, तू तर आज मला विश पण नाही केलं बाबांना मला ॲनिव्हर्सरीचं. हां, मला माहितीच नव्हतं. काय माहीत नव्हतं? तुला माहीत होतं? सकाळी माहीत झालं ना. आधी नव्हतं माहीत, पण नंतर माहीत झालं. मग तू विश नाही केलं, बाबांना पण नाही केलं, मला पण नाही केलं. पाहायला लागलं. बरं आता तरी कर. हॅपी ॲनिव्हर्सरी. बाबांना पण कर. हॅपी ॲनिव्हर्सरी बाबा. हां, आता बाबा व्हिडिओ बघतील ना आपला. आणि माझ्या वीरचे 2 दात पडले. मंको दिसतोय. अरे आता 1 वर्ष झालं ना, आता कधी येईन? येईल. 2025च्या स्टार्टिंगला पडला होता. आणि मस्त मी साडी घातली, वीरने मस्त कुर्ता घातलेला, परीने ड्रेस घातला. पण आम्ही वरती आलो पूजा वगैरे करून, आणि यांनी लगेच चेंज करून टाकली. मी म्हटलं चला आता थोडंसं, खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवलाच नव्हता, तर म्हटलं चला आता थोड्याशा गप्पा पण मारूया. आणि आज आहे ॲनिव्हर्सरीचं तुम्हाला तर माहिती आहे, मी ऑनलाईन सेलिब्रेशन केलंच नाही ह्यावेळेस. म्हणजे नेहमी करतो, पण ह्यावेळेस नाही केलं, कारण मला जास्त काही इंटरेस्ट नव्हता. म्हटलं काही लांब असून आणि ते ऑनलाईन करायचं, त्यापेक्षा जाऊ द्या. मग मी काही केलं नाही. सकाळीच मिस्टरांनी मला विश केलं, मी त्यांना विश केलं. आणि ना आज पूर्ण दिवस एवढा बिझी होता माझा, म्हणजे घरातले कामं. आणि खास करून आम्ही 3 दिवस झाले तर वेफर्स बनवतोय, पापड्या बनवतोय, साबुदाण्याच्या वगैरे, आणि वेफर्स वगैरे ते सगळं बनवलं ना. एवढं जाम झालं. सकाळी उठायचं, जेवण बनवायचं, घरातले सगळ्या गोष्टी आवरायच्या, वेदला स्कूलला पाठवायचं. जातो आता
आता 10ची एक्झाम चालू आहे, त्याच्यामुळे 1:30 वाजता जातो, म्हणजे 1 वाजता इथनं निघतो, 1:30ला त्याला स्कूल असतं. त्याच्यामुळे सकाळी बाकीच्या गोष्टी आवरून जायच्या, जेवण वगैरे बनवून व्हायचं, नंतर वेफरची तयारी हे ते खूप म्हणजे खूप 3-4 दिवस हाल झाली. आणि त्यामुळे ना आज मी अक्षरशः मी स्टेटससुद्धा ठेवलेलं नाही आहे ॲनिव्हर्सरीचं, फक्त यांचा व्हिडिओ कॉल आला त्यावेळेस विश केलं. आणि आत्ता एवढं म्हणजे संध्याकाळ झाली आहे मला फरची वगैरे पुसायला. आणि मग त्यानंतर आवरलं मी आणि खाली गेलो होळीसाठी. तर तिकडनं आलो तर ताईंनी ना पुरणपोळी बनवली होती आणि त्यांना नेमकं स्कूलचे कामं आले, तर म्हणजे त्यांनी पुरण बनवलेलं होतं आणि मला कालपासून सांगत होत्या की ना मी टिफिन पाठवून देते, तर वहिनी तुम्ही काहीच करू नका. म्हटलं अहो ताई तुम्हीच इकडे या. मी त्यांना फोर्स करत होते आणि मला हे पण बोलले की व्हिडिओ कॉलवरती की ताईला आणि त्यांना इकडे जेवण करायला बोलव. आणि पण ते यायला काही रेडी नव्हते. ते बोलले की आम्हीच टिफिन पाठवून देतो. पण नेमकं दादांना आणि ताईला दोघांना पण, म्हणजे ताई मी जे सांगते त्या माझ्या नणंद आहेत, त्यांना मी सांगत होते की तुम्ही इकडे या, पण त्यांना नेमकं त्यांचं स्कूलचं काम होतं, सुट्टी होती तरी पण बोलवलं गेलं होतं. त्यामुळे त्यांना जेवण बनवायला उशीर झाला, म्हणजे यायलाच 7 वाजले. तर मग त्यांनी पुरण पाठवून दिलं आणि मला बोलले की वीसाठी ना पुरणपोळी खायला घाला त्याला म्हणून. म्हटलं ठीक आहे चालेल. मग आता मम्मीने मस्त पुरणपोळी बनवली आहे. मम्मी उद्या सकाळी जाणार आहे शिबलापूरला, कारण 2 महिने कंप्लीट झालेले आहे. माझा क्लास पण कंप्लीट झालेला आहे, बट माझ्या अजून मॉडेल शूट करायच्या बाकी आहेत, तर ते करेल आता. जसं मला वेळ भेटेल तसं मी ते करेल. एकतर माझ्या सासूबाईंना म्हणजे मावशींना बोलून घेईल, किंवा आता असं थोडंफार ॲडजस्ट करून मला ते करावंच लागेल कंप्लीट. आणि मॅडम पण थोडीशी त्यांची तब्येत बरी आहे का, काय झालं आहे काय ते मी नाही सांगू शकत. त्यामुळे ते मॉडेल शूट करायचं माझं राहून गेलं, बट मी ते आता करणार आहेत. मेकअपचं सामान माझं सर्व गोष्टी ऑर्डर करून झालेल्या आहेत आणि ते पण जवळपास त्याचा खूप जास्त खर्च झालेला आहे माझा. तर त्यामुळे ते तर आता म्हणजे मेकअपचं सामान मॅमकडे आलेलं आहे माझं सर्व, म्हणजे माझ्याकडे अजून तर आलेलं नाही आहे, तिकडनं ऑर्डर आली पुण्यावरनं. तर ते आता मी घ्यायला जाईल, उद्या वगैरे घ्यायला जाईल. आणि राहिलेलं थोडंफार सामान मी इथेच घेणार आहे संगमनेरमध्ये. तर बघू मग, ते तरी मला 1,00,000च्या पुढे गेलं माझं सर्व सामान आणि फीज वेगळी. तर असं काही माझा क्लास वगैरे झालेला आहे. दुसरा पण क्लास माझा कंप्लीट झाला आहे. आणि मम्मी जाणार आहे म्हणून थोडंसं वाईट वाटते, कारण आता म्हणजे खूप दिवस 2 महिने माझ्यासोबत राहिली आणि सगळ्या गोष्टींमध्ये तिची मदत होत होती मला. आणि इतक्यातनं श्रू मला खूप भयंकर त्रास देते, खूप जास्त. म्हणजे ती चिडचिड खूप करते, प्रत्येक गोष्टीचा हट्ट करते, रडणं खूप तिचं वाढलेलं आहे. त्यामुळे आता तिला सांभाळणं थोडंसं अवघडच जाते खूप. म्हणजे माझी पण चिडचिड होते आता, कारण काय करणार ना, सगळ्या गोष्टी हँडल करायच्या, सगळं आपणच बघायचं, मुलांचं पण हे पण ते पण. त्यामुळे मला असं झालं आहे, कधी मिस्टरांचे 2 महिने संपत आहे आणि कधी ते इकडे येत आहे, आणि तेवढंच त्यांचं मला हातभार लागेल. त्यामुळे बघू आता ते 12 मेला इकडे येतील आणि त्यावेळेस मी कंटिन्यू व्हिडिओ स्टार्ट करणार आहे, मी ठरवलेलं आहे. आणि तेव्हा नेमकं माझ्या चुलत बहिणीचं पण लग्न आहे, म्हणजे ते येत आहे 12 तारखेला आणि माझ्या चुलत बहिणीचं लग्न 14-15 तारखेला की 13-14 तारखेला असं काहीतरी आहे. तर मग त्यावेळेस थोडंसं छान वाटेल, कारण खूप दिवसानंतर कोणत्या तरी फंक्शनला मिस्टरसोबत आहे, त्यामुळे मला तर खूप भारी वाटतं आहे. म्हणजे आधी तर ना तिची डेट आधीच ठरलेली लग्नाची, बट तेव्हा मला जास्त इंटरेस्ट नव्हता, कारण माझे मिस्टर नव्हते. आणि नंतर तिची डेट पुढे गेली लग्नाची आणि नेमके हे येत आहे, तर मला त्या गोष्टीचं छान वाटतं आहे. आणि आज आम्ही काही सेलिब्रेशन वगैरे केलेलं नाही आहे, तुम्हाला आधी पण सांगितलं मी. आणि यांना वाटलं असेल की मी केक वगैरे घेऊन येईल आणि सेलिब्रेशन करेल, बट काय झालं काय माहिती, आज ना एवढी जाम झालेलं होतं, एवढ्या सगळ्या गोष्टी ना थकल्यासारखं होत होतं. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, काही नाही, काही करणार. ते सेलिब्रेशन जवळ असल्यानंतर ते वेगळ्या गोष्टी असतात, ती मजाच वेगळी असते, त्या सगळ्या गोष्टी सरप्राईज देणं वगैरे हे ते. पण जाऊ द्या, सुखाचा संसार होते हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्या गोष्टींमध्ये हॅप्पी आहे, ते पण खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर जवळ राहून पण काही गोष्टींमध्ये प्रेम नसतं, किंवा दोघांमध्ये भांडण वगैरे होत असतात, असे जवळ राहून पण ह्या गोष्टी असतात. बट आपण लांब राहून पण प्रेम आहे तेवढं आहे. मग सेलिब्रेशन जवळ काय, असं मला वाटलं. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, जेव्हा हे येतील तेव्हा बघू. आणि माझं हे येत आहे तर माझा बड्डे पण आहे 28 मेला, आणि बड्डेला हे असतील.
आणि 13-14 झालेल. चला तोपर्यंत बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला वीरू बाय करा. माझा वीर बघा किती मन लावून माझं बोलणं ऐकत होता. चलो बाय.